पहा लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी। लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च हप्त्याचे 2 महिन्याचे हप्ते वाटप सुरू। 7 मार्च 2025 पर्यंत सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात 2 महिन्यांचा सन्मान निधी 3000 रुपये जमा करण्यात येईल। स्वतः आदित्य तटकरे मॅडम यांनी सांगितलेलं आहे। सर्व लाडक्या बहिणींना महिला दिनानिमित्तच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हा जो काही फेब्रुवारी आणि मार्चचा महिना आहे, हे दोन्ही हप्त्यांचे पैसे हे वाटप करण्याचं काम आता इथं करण्यात येणार आहे। स्वतः आदित्य तटकरे मॅडम यांनी ट्विटरवरती ट्विट केलेलं आहे। आपण इथं व्हिडिओमध्ये बघू शकताय। अतिशय महत्त्वाची व्हिडिओ आहे। लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे। सोबत साडी वाटप होणार आहे आणि सोबत एक नवीन गिफ्ट सुद्धा लाडक्या बहिणींना महिला दिनानिमित्त भेटणार आहे। तर ते काय असणार आहेत आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत। स्वतः आदित्य तटकरे मॅडम यांनी सांगितलेलं आहे व्हिडिओमध्ये, त्यांनी आपण त्यांचा व्हिडिओ सुद्धा इथं दाखवणार आहेत। काय म्हणाले आहेत त्या सर्व व्हिडिओ पहा, तुम्हाला संपूर्ण डिटेल माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। सोबतच तुम्हाला माहिती आहे की आता लाडक्या बहिणी ज्या प्रतीक्षित होत्या, ज्यांना वाटत होते की मागचा हप्ता येणार नाही का काय, तर नाही, असं नाहीये। दोन्ही हप्ते एकत्रच मिळणार आहेत। 5, 6, 7 हे 3 दिवस वाटप सुरू असणार आहे। वाटप हे सुरू झालं असल्यामुळे कुणीही टेन्शन घेऊ नका। तुम्हाला हप्ता आला नसेल तर 100% हप्ता तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे। काही क्षणातच, काही वेळातच तुम्हाला तो जो काही हप्ता आहे तो तुमच्या खात्यावरती जमा झालेला हा पाहायला मिळणार आहे। तुम्ही इथं बघू शकताय सगळं काही डिटेल माहिती आपण दिलेली आहे। सगळी माहिती ही आपली खरी असते, त्यामुळे चॅनल आधी सबस्क्राईब करा आणि आपल्याला कमेंट्समध्ये सांगायचं आहे की आपल्यापर्यंत पैसे पोहोचलं, म्हणजे मागचे हप्ते आहे ते पोहोचले आहेत का नाही, हे तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करायचं आहे। बघा आदित्य तटकरे मॅडम काय म्हणाले आहेत त्या। राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या उपस्थितीमध्ये विविध कार्यक्रम होणार आहेत। त्याचबरोबर सभागृहामध्ये सुद्धा सभागृहाचे अध्यक्ष महोदय असतील, सभापती महोदय असतील, यांच्या सूचनेनुसार, परवानगीनुसार एक विशेष सत्र महिला दिनाच्या निमित्ताने सुद्धा आयोजित होणार आहे। 8 तारखेला शनिवार असून सुद्धा महिला दिनाच्या निमित्ताने सर्व महिला लोकप्रतिनिधींसाठी पण आणि महिलांसाठी पण त्या ठिकाणी या सभागृहाचं जे विशेष सत्र आहे ते होणार आहे। पण त्याचबरोबर सगळ्यांची लाडकी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याच्या फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो आम्ही 8 मार्च महिला दिन याच्या पूर्वसंध्येला त्याला अनुसरून आम्ही त्या ठिकाणी सर्व महिलांच्या थेट खात्यामध्ये उपलब्ध करून देणार आहोत आणि साधारणपणे 5-6 तारखेपासून याची प्रक्रिया पूर्ण होईल आणि सुरू होईल आणि 8 तारखेच्या आत सर्व महिलांच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आणि सुरू होईल आणि 8 तारखेच्या आत सर्व महिलांच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे। महिला दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणून आम्ही त्याचं औचित्य साधून यंदाच्या वेळेला फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो आमच्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करत हे लाडकी बहीण योजना अशाच पद्धतीनं पुढे सुद्धा सक्षमपणे कार्यरत आणि यशस्वीरित्या आम्ही चालू ठेवणार आहोत। फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो आपण महिला दिनाच्या पूर्वसंध्येला आपण महिलांच्या खात्यामध्ये जमा करणार आहोत आणि मार्च महिन्याचा जो हप्ता आहे तो अधिवेशनाच्या कालावधीमध्ये आपलं अर्थसंकल्पीय बजेट आहे आणि ते झाल्यानंतर ज्या वेळेला विभागाच्या वतीने उपलब्ध केलं जाईल त्यावेळेला तो हप्ता त्यांच्या खात्यामध्ये पोहोचेल। तो 2100चा हप्ता मिळणार का महिलांना? त्या संदर्भातली भूमिका पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी, उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी आणि दादांनी सुद्धा स्पष्ट केलेली आहे की नवीन अर्थसंकल्प आपण शेवटी ज्या वेळेला रकमेची वाढ किंवा इतर बाबी म्हणत असतो त्या रँडमली वर्षाच्या कुठल्याही कालावधीमध्ये होत नसतात। आम्ही ही योजना ज्या वेळेला जाहीर केली त्यावेळेला सुद्धा ती बजेटमध्ये ती योजना आपण आणलेली होती आणि तिथून ती सुरू झालेली होती। त्याच्यामुळे नवीन अर्थसंकल्पीय अधिवेशन ज्या वेळेला येईल, ज्या वेळेला बजेट तयार केलं जाईल त्या संदर्भातला जो सकारात्मक निर्णय आहे तो त्यावेळेला निश्चितपणाने घेण्यात। काही आमच्याकडे ज्या तक्रारी आल्या त्या काही स्वतःहून केलेल्या आहेत, काही आम्हाला स्थानिक प्रशासनाकडनं त्यांच्या याच्यामध्ये ज्या आढळल्या त्याच्यामधून आलेल्या आहेत। पण या कम्पॅरेटिव्हली एक साचा आम्हाला देतोय की कुठल्या 5 गोष्टींकडे आपल्याला लक्ष केंद्रित करायचंय आणि त्यानुसार आपण ही व्हेरिफिकेशन किंवा या ज्या काही इन्कम टॅक्स विभागासोबतच्या जे काही उत्पन्नाचं मॅच करण्याचे असतील किंवा 4 व्हीलरच्या ट्रान्सपोर्ट विभागासोबत असतील त्यानुसार ही आपण पावलं उचलत आहोत। याच्यामध्ये ज्या पात्र निश्चितपणाने ठरतील त्यांना ही योजना लागू राहणारच आहे, त्याबाबत काही नाही। जिथं दुबार ऍप्लिकेशन झाले, डबल ऍप्लिकेशन आहे किंवा जिथे आता त्यांचं स्थलांतर झालेलं असेल दुसऱ्या राज्यामध्ये, स्वाभाविकरित्या ते आपल्या शासन निर्णयामध्ये त्या पद्धतीच्या ज्या बाबी आहेत ते स्पष्ट केलेल्या आहेत। आम्ही फक्त GR अधिक काटेकोर पद्धतीने हे करत असताना कंप्लेंट बेस जात आहोत, कारण सुरुवातीला सुद्धा मुख्यमंत्री असतील आम्ही या गोष्टीला
त्या ठिकाणी ज्या वेळेला विचारणा करण्यात आलेली आहे, एक बाब आम्ही स्पष्ट केलेली आहे की कुठलीही जे पाऊल आहे या योजनेबाबत ते कंप्लेंट बेस्ड असेल, कुठलीही स्क्रुटिनी असेल ही कंप्लेंट बेस्ड असेल. आज जे आम्हाला कंप्लेंट्स आलेले आहेत त्या आधारे आपण ही पुढची जी प्रक्रिया आहे किंवा कारवाई आहे तर सकट स्क्रुटिनी होणार नाही. मी म्हटल्याप्रमाणे ही स्क्रुटिनी कंप्लेंट बेस्ड असणार आहे. या संदर्भामध्ये आम्ही आधी सुद्धा स्पष्टता दिलेली आहे की आपण साधारणपणे अधिकाधिक गरजू महिलांना हा लाभ मिळण्याच्या दृष्टिकोनातून ही योजना आणलेली आहे. त्या संदर्भातली योग्य तो विचार करून आम्ही या 5 बाबी आणि या 5 बाबी या आपण GR मध्ये नमूद केलेल्या आहेत. कुठेही आपण शासन निर्णयामध्ये बदल करत नाही आहोत. कुठल्याही एका योजनेचा जर आपण लाभ घेत असाल, समजा उदाहरणार्थ संजय गांधी निराधार योजना आहे, त्याचा लाभ 1500चा आहे म्हणून त्या ज्या लाभार्थी आहेत संजय गांधीच्या ह्या आपण लाडक्या बहीणमध्ये घेतलेल्या नाहीत. पण नमो शेतकरी जी योजना आहे याचा 1000 रुपयाचा लाभ आहे. आपण GR मध्येच नमूद केलेलं आहे की आपण 1500 जो फरक असेल ती फरकाची रक्कम आपण देणार. त्याच्यामुळे याच्यात आपण कुठेही GR मध्ये आपण बदल करत नाही. दुचाकी आहे आम्ही GR मध्येच नमूद केलेलं आहे, पण 4 चाकी यांनी काही कंप्लेंट्स आम्हाला आलेल्या आहेत तर त्याच्यानी आपण फक्त म्हटल्याप्रमाणे ही स्क्रुटिनी कंप्लेंट बेस्ड असणार आहे. या संदर्भामध्ये आम्ही आधी सुद्धा स्पष्टता दिलेली आहे की आपण साधारणपणे अधिकाधिक गरजू महिलांना हा लाभ मिळण्याच्या दृष्टिकोनातून ही योजना आणलेली आहे. त्या संदर्भातली योग्य तो विचार करून आम्ही या 5 बाबी आणि या 5 बाबी या आपण GR मध्ये नमूद केलेल्या आहेत. कुठेही आपण शासन निर्णयामध्ये बदल करत नाही आहोत. कुठल्याही एका योजनेचा जर आपण लाभ घेत असाल, समजा उदाहरणार्थ संजय गांधी निराधार योजना आहे, त्याचा लाभ 1500चा आहे म्हणून त्या ज्या लाभार्थी आहेत संजय गांधीच्या ह्या आपण लाडक्या बहीणमध्ये घेतलेल्या नाहीत. पण नमो शेतकरी जी योजना आहे याचा 1000 रुपयाचा लाभ आहे. आपण GR मध्येच नमूद केलेलं आहे की आपण 1500 जो फरक असेल ती फरकाची रक्कम आपण देणार. त्याच्यामुळे याच्यात आपण कुठेही GR मध्ये आपण बदल करत नाही. दुचाकी आहे आम्ही GR मध्येच नमूद केलेलं आहे, पण 4 चाकी यांनी काही कंप्लेंट्स आम्हाला आलेल्या आहेत तर त्याच्यानी आपण फक्त त्याच मुद्द्याची आपण पॅन महाराष्ट्र आपण स्क्रुटिनी करतोय. आपण कुठेही विदाऊट कंप्लेंट आम्ही स्क्रुटिनी इनिशिएट करत नाही आहोत. त्याच्यामुळे मी स्पेसिफाय केलेलं आहे की या 5 बाबी इन्कम टॅक्स म्हणजे उत्पन्नामध्ये जर वाढ झालेली असेल, 2.5 लाखाच्या पलीकडे जर कुठल्या लाभार्थ्यांचं उत्पन्न गेलं असेल तर ते आता त्या योजनेसाठी लाभार्थी म्हणून पात्र नाहीयेत. जर दुचाकीच्या वर जर कोणाची वाहनं 4 चाकीची असतील ते पात्र नाहीयेत. जर ते इंटरस्टेट जर योजनेसाठी लाभार्थी म्हणून पात्र नाहीयेत. जर दुचाकीच्या वर जर कोणाची वाहनं 4 चाकीची असतील ते पात्र नाहीयेत. जर ते इंटरस्टेट जर मॅरेजेस झालेले असतील तर ते आता त्याच्यासाठी पात्र नाहीयेत. सरकारी नोकरी लागली असेल तर ते पात्र नाहीयेत. आणि आधार कार्ड आणि बँकचं हे जर नावामध्ये फरक असेल आणि त्यांनी ती लक्षात आणून दिलेली आहे तर ते पात्र नाहीत. पण याच 5 बाबींवर आपण पॅन महाराष्ट्र जे आहे ते आपण त्या संदर्भातली योग्य ती पावलं उचलत आहोत. नाही, विषय याच्यामध्ये सरकारचा निधी वाचवणं नाहीये, कारण आम्ही सुरुवातीच्या कालावधीपासूनच 2.5 कोटी लाभार्थी आपले असतील हे आम्ही विभाग म्हणून सुद्धा धरून चाललेलो होतो. जेव्हा बजेटची सुद्धा घोषणा झाली त्याच्यानंतर सुद्धा 2.5 कोटी लाभार्थी हे साधारणपणे रफली मॅक्सिमम असतील हा एक त्याच्यामुळे पैसे वाचवणं किंवा निधी वाचवणं हा विषय नाहीये. याच्यामध्ये ज्या काही कंप्लेंट्स मधल्या कालावधीमध्ये आल्या आणि त्या फक्त स्थानिक प्रशासन किंवा तिथल्या यांच्याकडून आल्या नाहीत तर वेगवेगळ्या माध्यमांकडून सुद्धा त्या आमच्याकडे येत होत्या. कारण बरेचसे माध्यमं सुद्धा आम्हाला हे करायची की अशा काही स्थानिक पातळीवर आम्ही मीडियामध्ये ज्या वेळेला आम्ही चर्चा करत असतो त्यावेळेला अशा पद्धतीची जी रियालिटी तर त्यानुसार आपण जात आहोत. याच्यामध्ये कुठेही पैसे वाचवणं किंवा या सगळ्या बाबींचं हे नाहीये.